ठाकरेंच्या आंदोलनावर आता योगेश कदमांनी टीका केली आहे। काही जण सत्ता असताना काहीच करत नाहीत असं योगेश कदम म्हणाले। आंदोलन करायला हरकत नाही, राजकारण करू नका असंही कदमांनी म्हटलंय। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। त्यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। देशात आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अचानक तरुण रस्त्यावर येत आहेत, आंदोलन करत आहेत। CGPचे हे लोक आहेत असं सांगितलं जातं, पण त्याच्यामध्ये तरुण जे येत आहेत ते फार एक वेगळं सगळ्यांना दृश्य दिसून येतं आहे आणि सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तयार झालेला आहे। या सगळ्या विषयांच्या संदर्भात आपल्याबरोबर बोलायला राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम आहेत। नेमकं काय आहे, म्हणजे एवढं क्राऊड येतं आहे आणि राज्यातल्या गृह विभागाला याची कल्पना साधारणतः येत नाही असं काय होतं आहे? ही कल्पना येत नाही असं म्हणता येणार नाही। आम्ही सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून आहोत, नजर ठेवून आहोत आणि बघा शेवटी आज तरुण ज्या भूमिकेमधून समोर येतो आहे त्यांची ती भूमिका अर्थातच आम्ही समजून घेतली पाहिजे, त्यांच्या भावना आम्ही समजून घेतल्या पाहिजेत आणि नक्कीच आम्ही त्यांच्यासोबत आहोतच। एकंदरीत आपण नेहमी पाहतो की जेव्हा अशी आंदोलनं होतात तेव्हा शेवटी एक मॉब सायकोलॉजी ह्याला म्हणतात की त्यावेळेला एक वैयक्तिक विचारापेक्षा की एक मॉबची एक वेगळी सायकोलॉजी तयार होते आणि त्या सेन्सिटिव्ह त्या टायमिंगचा गैरफायदा काही लोक घ्यायला बघत असतात आणि म्हणून अनसोशल एलिमेंट्स अशा आंदोलनामध्ये सहभागी होऊन मग जाणून बुजून ते आंदोलन कसं पेटेल, कसं वाढेल ह्याकडे ते प्रयत्न करत असतात आणि हे बघा सरकार कुठलंही असो कदाचित अशा आंदोलनाच्या वेळेला म्हणून या सगळ्या गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक असतं आणि ती काळजी आपण कशी घेऊ शकतो तर अर्थातच असे जे अनसोशल एलिमेंट्स आहेत त्यांच्यावरती नजर ठेवणं आणि त्या दृष्टीने ते होणार नाही, ते घडणार नाही, आंदोलन हे व्यवस्थित होईल, पार पडेल ह्यासाठी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे ते आम्ही करत असतो। बरोबर नाही, साधारणतः सेक्शन 144 सगळीकडे लावलेलं आहे, विशेषतः जिथे आत्तापर्यंत हा म्हणजे सेशन कोर्ट, हायकोर्ट परिसर प्रिमायसेसमध्ये किंवा साऊथ मुंबईत मंत्रालय परिसरामध्ये असायचा, पण तो आता शिवाजी पार्क वगैरे या भागात सुद्धा लावलेला आहे आणि याच्यावरूनच आता तिथे तरुण येतात तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत। याच्यावरून पण प्रचंड अनरेस्ट दिसून येतोय। नाही, आपण एक विनंती केलेली आहे, शेवटी ही अनलॉफुल गॅदरिंग होते आणि दिल्लीला जे आंदोलन चालू आहे, तरुणांनी ज्या मागण्या समोर ठेवलेल्या आहेत त्या बाबतीमध्ये केंद्र सरकार देखील आता चर्चा करण्याकरिता पुढे आलेलं आहे। चर्चा माझा विश्वास आहे की सकारात्मकच होईल। सोनमजी वांगचुक यांनी देखील त्यांचं उपोषण मागे घेतलेलं आहे, तर मला वाटतं एक पॉझिटिव्ह दिशेने चर्चा चालली आहे आणि ह्याचा जो काही शेवट होईल तो देखील चांगलाच होणार आहे। तर मला वाटतं हे सगळं बघता मी जसं मगाशी म्हटलं की आता काय झालं आहे ह्याच्यामध्ये आता रामरक्षा राहिली बाजूला, आता काही लोकांना फक्त आता तरुणांसाठी आता आंदोलन करायची किंवा तरुणांच्या ह्या मुद्द्याला घेऊन आपण आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची असे जे काही त्यांना स्वप्न आता दिसत आहेत, मला वाटतं राजकारण होताना दिसतंय ह्याच्यामध्ये आणि काही लोकांना फक्त आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे असं प्रयत्न ते करतायत। काही जण शिवाजी पार्कात आता म्हणजे देशभक्तीवर गाणार आहेत, रविवारी मोर्चाची तयारी केलेली आहे, मग त्याला परवानगी दिली जाईल असं वाटतं? सध्या 144 तुम्ही लावलं आहे असंच? मला वाटतं ते शेवटी आता स्थानिक प्रशासन आहे ते तो निर्णय घेतील। परवानगी देत असताना ज्या ज्या गोष्टींची पडताळणी केली जाते त्या पडताळणीनुसार त्याचा योग्य निर्णय ते आमचं पोलीस विभाग खालच्या स्तरावरती घेईल। परंतु मला वाटतं मी मगाशी जसं म्हटलं की राम मंदिरामध्ये जे काही घडलं त्या बाबतीमध्ये सरकारने तिथे कारवाई केलेली आहे आणि ती कडक कारवाई केलेली आहे आणि म्हणून तो एक मुद्दा सापडल्यानंतर मग त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करायचे आणि अचानक त्यांना दुसरा मुद्दा सापडला तो सोडून दिला, आता हा धरला, म्हणजे मला वाटतं हे सोयीनुसार राजकारण करायचं हे स्पष्ट दिसतंय। व्हिडिओ आम्ही खूप पाहतोय सोशल मीडियावर सध्या, ते दोन्ही बाजूने दिसून येत आहेत। एका बाजूला विद्यार्थ्यांवर किंवा ते तरुण जे जमत आहेत त्यांच्यावर प्रचंड पोलीस ज्या पद्धतीने वागत आहेत ते सुद्धा आश्चर्यकारक आहे आणि काही ठिकाणी तरुणांसुद्धा ज्या पद्धतीने वागतात ते सुद्धा आश्चर्यकारक आहे। अर्थात राजकीय नेत्यांनी मात्र जे आज वेगवेगळे व्हिडिओ समोर रिलीज केलेत, म्हणजे राज ठाकरे असतील, रोहित पवार असतील, अजून अन्य नेत्यांनी, की पोलीस काही ठिकाणी एकाला पकडतात, त्यावेळेस एका मुलीला मोलेस्टेशनसारखं घटना घडली, अनेक ठिकाणी पोलीस लाठीचार्ज करतायत। नाही, मला वाटतं आता जे काही सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल करायचा आणि व्हिडिओ एडिट करायचा आणि
अर्धसत्य जनतेला समोर आणून त्याच्यावरती मुंबई पोलिसांना बदनाम करायचं, महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करायचं, परिणामी सरकारला बदनाम करायचं, हा शेवटी त्यांचा राजकारण करायची त्यांची ती पद्धत असेल. परंतु मला वाटतं अर्थातच मुंबई पोलिसांची प्रतिमा ही संबंध जगाला ज्ञात आहे. आंदोलनं आपल्याकडे देखील होत आहेत, परंतु एकही आंदोलनाला कुठेही गालबोट लागलेलं नाही. होय, शेवटी आता प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून काही गोष्टी कराव्या लागतात. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून किंवा जसं मी मगाशी म्हटलं की आंदोलन चिघळू नये किंवा ते तिथे कुठलाही अनलॉफुल इव्हेंट होऊ नये ह्याकरिता जी काळजी घेणं आवश्यक ते पोलीस त्यांच्या सर्वात घेणार ना, म्हणून ते नक्कीच. परंतु ह्याच्यामध्ये असे काही व्हिडिओज व्हायरल करायचे आणि ते अर्धे व्हिडिओ एडिटेड व्हायरल करायचे आणि पोलिसांना बदनाम करायचा प्रयत्न करायचा, मला वाटतं मुंबई पोलिसांनी याबाबतीमध्ये खुलासा देखील केलेला आहे. आणि म्हणून मला वाटतं अशा गलीचं राजकारण तुम्ही करता कामा नये. अमित ठाकरे आहेत, दुसरीकडे आदित्य ठाकरे आहेत, रोहित पवार आहे, हे सुद्धा प्रचंड सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झालेले दिसून येतं त्या सगळ्या निमित्तानं या विषयाच्या संदर्भात. मला वाटतं मी देखील आदित्यजींसोबत काम केलेलं आहे आणि सिनेटचे इलेक्शन्स आम्ही फार जवळनं हँडल केलेले आहेत. मुंबई विद्यापीठावरती आमची एक अशी वेळ होती की सगळे सिनेट सदस्य आमचे होते आणि एक विद्यापीठामध्ये कसं कारभार चालतो, पेपर्सच्या बाबतीमध्ये काय सगळं चालतं आम्ही या जवळनं पाहिलेलं आहे युवा सेनेमध्ये काम करत असताना. मग सरकारमध्ये असताना त्यांनी हा विषय का नाही हाताळला? तेव्हा स्वतः कॅबिनेट मंत्री होते, उद्धवजी मुख्यमंत्री होते, तुम्ही त्यावेळेला विषय हा का नाही हाताळला? त्यावेळेला तुम्ही काय केलं यासाठी? तुम्ही या रिफॉर्मसाठी काय केलं? शून्य आहे. एखादी तरी बैठक घेतली का बघा तुम्ही 2.5 वर्षामध्ये? ठीक आहे, कोविड वगैरे होता, बैठका तर घेऊ शकले असते. रिफॉर्म तर अन्य कायदे आपण तयार करत होतो, अधिवेशनं होत होती. मग तुम्ही तुमच्याकडे सरकार असताना, ताकद असताना, सत्ता असताना तुम्ही काय केलं? हा माझा त्यांना प्रश्न आहे ना. मी पुन्हा सांगतो, तुम्ही अजून एकही सूचना दिलेली नाही आहे की रिफॉर्मसाठी आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. तुम्ही एकही पत्रावर किंवा तुम्ही भेट तरी घेतलीत का? अन्य वेळेला तुम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना तुम्ही पुष्पगुच्छ घेऊन तुम्ही गेलात, तुम्हाला फक्त राजकारण करायचं होतं. मग ह्या रिफॉर्मसाठी तुम्ही काय करताय? तुमच्या काय सूचना आहेत द्या ना. तुम्ही पण तरुण आहात, तुम्ही फक्त राजकारणच करणार का? तिरंगा रॅली तुम्ही करताय, देशाचा अभिमान सगळ्यांना आहे हो, परंतु ह्याचं आम्ही राजकारण कधी केलेलं नाही. तुम्ही त्याचं राजकारण करताय. धन्यवाद. योगेश कदम त्यांची थेट मतं मांडलेली आहेत आणि राज्यातलं गृह मंत्रालयसुद्धा अलर्ट आहे या सगळ्या गोष्टींसाठी. फक्त तरुणांशी चर्चा होणं गरजेचं आहे, धोरणात्मक विषयांवर चर्चा होणं गरजेचं असल्याचा दावा त्यांचा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरज सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई.